नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे। लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची ज्या महिला वाट पाहत होत्या अगदी आतुरतेने, त्यांची आतुरता संपल्यात आलेली आहे। आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला मिळणार आहे। 29 सप्टेंबर रोजी हा तिसरा हप्ता तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहे। या संदर्भातला शासन निर्णय आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नक्की चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेचा सर्वात मोठा निर्णय। कॅबिनेट बैठकीमध्ये झालेल्या या निर्णयाची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। 29 सप्टेंबरला रायगडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत अर्ज आलेल्यांना हा लाभ मिळणार आहे। आतापर्यंत नोंदणी झालेल्या तब्बल 2 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा हा लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम जो आहे तो येत्या 29 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित होत आहे। याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर 24 ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे, आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे 20-25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ डीबीटीच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील। तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। राज्यातील महिलांसाठी आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आहे। महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिलेली आहे। 2 कोटी महिलांना तिसरा हप्ता मिळणार आहे आणि यामध्ये ज्या महिलांना जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता पण त्यांना आतापर्यंत पैसे मिळालेले नव्हते, अशा महिलांना आता पैसे मिळणार आहेत। या क्षणाची ही मोठी बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जाहीर झालेला आहे आणि 29 सप्टेंबरला महिलांच्या अकाउंटला हा हप्ता ट्रान्सफर करण्यात येणार आहे। राज्य मंत्रिमंडळाने हा मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भातला महिलांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। रायगड या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्येच लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचा वचनपूर्ती सोहळा आणि निधी वितरण कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। डीबीटी अंतर्गत हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळतील का, तर पहा, ज्या महिलांना या अगोदर 3000 मिळालेले आहेत त्यांना परत 3000 मिळणार नाहीत, त्यांना 1500 मिळतील। आणि ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता अशा महिलांना मिळणार आहेत 4500 रुपये। आत्तापर्यंत पैसे न मिळालेल्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत। त्याचबरोबर 25 सप्टेंबरपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत ज्या महिला अर्ज करतील त्यांना देखील पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे। त्यामुळे जर तुम्ही अर्ज केला नसेल तर आत्ताच अर्ज करू शकता। तुम्ही आज अर्ज करा, तुम्हाला उद्यापर्यंत अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर तुम्हाला पैसे मिळून जातील। 25 सप्टेंबरपर्यंतच्या अर्जांना लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जो आहे तो मिळणार आहे। अर्ज करण्यासाठी आता तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरून घ्यायचा आहे। अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेचा अर्ज करून घ्यायचा आहे। शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर, त्यापूर्वी अर्ज करू शकता। लाडकी बहीण योजनेची ही आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे।